ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं बल्लाळवाडी येथे 40 दिवसीय मोफत महिला शिवणकला प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ आमदार शरददादा सोनवणे यांच्या शुभ हस्ते उत्साहात संपन्न झाला। हा प्रशिक्षण उपक्रम डिसेंट फाउंडेशन पुणे व हायस्पीड स्किल हब जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमानं बल्लाळेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, ग्रामविकास मंडळ, ग्रामपंचायत बल्लाळवाडी, बल्लाळेश्वर प्रतिष्ठान तसेच गावातील सर्व महिला बचत गट यांच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आलाय। या 40 दिवसीय प्रशिक्षणामध्ये महिलांना आधुनिक शिवणकलेचं व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे। यामध्ये विविध प्रकारचे ब्लाऊज, मुलींचे ड्रेस, परकर, लहान मुलांचे फ्रॉक, फॅन्सी झगे तयार करण्याबरोबरच शिलाई मशीनची किरकोळ दुरुस्ती, देखभाल यांचं देखील तांत्रिक शिक्षण दिलं जाणार आहे। प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र तसेच उद्यम आधार कार्ड प्रदान करण्यात येणार आहे। यावेळी मार्गदर्शन करताना आमदार शरददादा सोनवणे म्हणाले, ग्रामीण भागातील शेती व मजुरी करणाऱ्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून अशा प्रशिक्षणातून महिलांच्या सक्षमीकरणाला निश्चितच चालना मिळेल। कार्यक्रमास आमदार शरददादा सोनवणे, डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, हायस्पीड स्किल हबचे प्रमुख दिलीप भगत, प्रशिक्षिका छाया पाटील, उज्ज्वला गवळी, जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष एकनाथ डोंगरे, सरपंच संजय नायकोडी, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुधीर डोंगरे, दिनकर गावडे, सावळेराम डोंगरे, उदय गावडे, जबाजी डोंगरे, गोविंद डोंगरे, नवनाथ डोंगरे, हर्षल आहेर, पोलीस पाटील सुरेश डोंगरे, आनंद गावडे, दामाजी डोंगरे, महादू शिंदे, कुशभाऊ डोंगरे, महिला बचत गटाच्या पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगल डोंगरे यांनी केलं तर नामदेव डोंगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले। महिलांचा खऱ्या अर्थाने विकसित पद्धतीचा उद्देश माझ्याकडे जर कोणी तयार केला असेल तो केवळ आणि केवळ डिसेंट फाउंडेशनने तयार केला असं अतिशय उद्देश गडी उमलताना हे पुस्तक आरोग्य धोरणामध्ये आहे। जगामध्ये सगळ्यात जास्त कॅन्सरचा देश कुठला? आता भारत। म्हणजे भारताच्या देशासाठी आपण भारताचं आयुष्य धोक्यात केलं आणि या सगळ्यांचं उत्तर काय? तर डिसेंट फाउंडेशन सारख्या ज्या संस्था आहेत की ज्या संस्था सर्वतोपरी देशवार्थीपणे काम करतात, सर्वसामान्य महिलांचं किशोरवयीन मुली असेल, महिलांचा रोजगार असेल, आज तुम्हाला या सगळ्या नोबेलमध्ये प्रसिद्ध असलेली क्लायमेट असलेली मशीन आहे। त्या मशीनवर तुमच्या सर्वांना प्रशिक्षण देतो आणि शिवणकाराच्या माध्यमातून तुमचा रोजगार उभा करतो। हे त्याच्या पाठीमागचं फार मोठं कष्टाचा अर्थशास्त्र डिसेंट फाउंडेशनने आताची दुकाने उभं केलं। तिथून माझी माणूस चांगला आहे, तुम्हाला वेगळी उंची आहे, तुम्हाला आयाम आहे, त्या आयामाला सगळ्या डिसेंटच्या आमचा हेतू स्पष्ट असतो। याचा तुम्ही समाजकारण तरी करा किंवा राजकारण तरी करा। समाजकारण करणाऱ्या मंडळी इतकं सुंदर समाजकारण केलं पाहिजे तर तुमचा गौरव जुन्नर तालुक्याबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सुद्धा तुमचा गौरव केला पाहिजे। याचा प्लॅटफॉर्म हा कडक असला पाहिजे, कडक प्लॅटफॉर्म, त्याच्यामध्ये कुठलीही दिशा आपली बिघडता कामा नये। जितेंद्र भाऊ माझे जुने मित्र आहे आणि मी त्याच्या कामाला जो अनेक वर्ष जातोय, ओळखतोय जवळ, त्यामुळे आज त्याच्या कामाची वाहवा करणं, त्याचं कौतुक करणं, त्याच्या हाच करतो असं भाग आहे। मी नेहमी सांगत असतो की जितेंद्र गडकरीचं काम अतिशय शेवटी समाजाप्रती आपल्या वावरांना वेळ देतो, एका सगळ्या लोकांना साध्य होत नाही। आज महिला बचत गटाबरोबर आपल्या सूचना त्यांचा मोठं काम आहे, त्याच्या काळाला अनेक वेळेला त्याचं काम आहे। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, बल्लाळवाडी।
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.